श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? आजची रेसिपी आहे लौकीचे कोफ्ते. त्यासाठी लागणारे साहित्य लौकी आणि पूर्वतयारी आहे. कांदा, खोबरं, खसखस हे आधी आपल्याला थोड्याशा तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि बारीक करून घ्यायचे आणि सोबतच अद्रक आणि लसणाच्या पाकळ्या. आपण लौकी किसून घेतलेली आहे. त्यात चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि आपण थोडं करून त्याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकूया आपल्या अंदाजानुसार. त्यात हळद घालूया, तिखट घालूया आणि थोडेसे तेल आणि एकजीव करून घेऊया. जसं कन्सिस्टन्सीनुसार आपण लागलं तर आणखी पण पीठ त्यात घालूया आणि असे छान एकजीव करून पूर्ण आणि त्याचे छोटे आपण गोळे करून घेऊया. हे छोटे तयार झालेले गोळे आपण तळून घेऊया. कढई ठेवली आहे, छान तेल गरम झालेलं आहे. आपण छान मंद आचेवर हे गोळे तळून घेऊयात सोनेरी होतपर्यंत. छान झालेले आहेत, छान शिजलेले आहेत. आपण मंद आचेवरच तळायचे ते, म्हणजे पूर्ण आतपर्यंत शिजला जाते. हा मसाला आपण बारीक करून घेऊया. गोळे झाले की आपण त्यांना बाहेर काढून ठेवूया आणि कढईमध्ये तेल तर आहेच, त्यात आपण जरा हिंग घालूया. थोडं हिंग घालून झालं की जो आपण केलेला मसाला आहे वाटलेला तो घालूया. संपूर्ण मसाला घालूया मिक्सरच्या भांड्यात. छान एकत्र करून घेऊया. मस्त तरीदार भाजी होणार आहे. भाजीचा रसा लौकीच्या कोफ्त्यांचा. आपण शिजू देऊया ही भाजी. त्यात आपण थोडी हळद घालूया, तिखट आणि त्यात जरा जास्तच तिखट खातात आमच्याकडे. त्यानंतर धने पावडर 2 चमचे. तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. छान आपण शिजू देऊया या मसाल्याला. तेव्हा छान तर्री होईल, तरी तयार होईल. थोडेसे मीठ टाकले आहे. एक आपण झाकण ठेवून पण 2-3 मिनटं 5 मिनटं मसाला होऊ देऊया. छान मसाला झालेला आहे. काळा मसाला घालूया आपण त्यात जरा. हा घरी बनवलेलाच काळा मसाला आहे. छान एकजीव झालं शिजू देऊयात कमी आचेवर. मस्त थोडं आपण झाकण ठेवून पण 1-2 मिनटं होऊ देऊया आणि पाणी उकळायला ठेवलं आपण दुसऱ्या गॅसवर. छान तेल सोडते मसाले. मीठ घातलेलं आहे आपण चवीनुसार त्यात. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये गोळे घालूयात आणि ते पण एकजीव करून घेऊया. संपूर्ण गोळ्यांना पण मसाला लागायला हवा. छान भाजी दिसते आहे. 1 मिनिट आपण झाकून पण ठेवूया. 1-2 मिनिटं झाले की आपण मग त्यामध्ये
हे पुन्हा एकत्र करून छान तेल सोडतात मसाले. त्यात आपण गरम पाणी घालूया. कन्सिस्टन्सी पाहून घ्यायची आपल्याला कसं हवं आहे, त्यानुसार आपण आणखी पाणी घालू शकतो. थोडी एक उकळी आली की आपली भाजी तयार आहे. आपण झाकण ठेवून पण एक कमी आचेवर ठेवूया 2-3 मिनटं. आणि वा छान उकळी आली आहे कमी आचेवर पण, आणि मस्त भाजी तयार आहे. लौकीच्या गोळ्यांची छान भाजी, छान तर्री दिसते आहे. खूप छान भाजी झालेली आहे. या तुम्ही पण, आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.